वेलकम बॅक टू BMS प्राण चॅनल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निर्गुंडी. तर निर्गुंडीचं लॅटिन नेम आहे व्हायटेस निगुंडा. त्याची फॅमिली आहे वर्बेनेसिया फॅमिली. त्यालाच हिंदीमध्ये समहालू, मेनडी आणि संभालू असे म्हणतात. त्याचं गण आहे कृमिग्न. सुश्रुत हे कृमिग्न गण चरकानुसार आहे. सुश्रुतनी त्याला सुरसादी गण मध्ये ठेवला आहे. त्याचे पर्याय तर इंद्रसुरस, सिंधुक, सिंधुद्वारा, सुवाहा, नीलका, शोफालिका, इंद्रसुरस, इंद्रानिका हे त्याचे पर्यायवाचक शब्द आहे. उत्पत्ती स्थान आहे सर्व भारतमध्ये त्याची उत्पत्ती होते. रसपंचक आहे तर त्याचा रस तिक्तकटू कषाय रसाचा असून गुण लघु वृक्ष, वीर्यकटू उष्ण आणि विपाकटू असे असतात. त्याचे कर्म तर ते कफ आणि वाताला शमन करते, कारण उष्णवीर्य म्हणून पित्ताचे वर्धन होणार. प्रयोग अंग त्याची मूल, पत्र, बीज आणि तुवक असे असतात. तर त्याचे आता आपण त्याची मॉर्फोलॉजी बघून घेऊ एकदा. तर त्याचे जे प्लांट्स आहे ते प्लांट्स पायनॅटली कंपाऊंड म्हणजे त्याचे लिव्स दोन्ही प्रॉपर बोथ साइडला इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेले आहेत. सेंटीमीटरनी हे 2.23 2 to 3 सेंटीमीटर याची लेंथ बघायला मिळते. आणि त्याचे पानं छोटे आणि हिरव्या रंगाचे असतात. ठीक आहे. तसं बघितलं तर निर्गुंडीचा प्लांट एक श्रब आहे, बट ट्रीच्या फॉर्म मध्ये पण दिसायला मिळतो. तर हे निर्गुंडीचं प्लांट आहे. आणि निर्गुंडीचा प्लांट असं 3 लीव्हच्या कॉम्बिनेशन मध्ये पण बघायला मिळतो. आता निर्गुंडीचे फ्रुट्स बघूया. तर निर्गुंडीचे फ्रुट्स याचा साईज बघितला, त्याचा साईज एक छोटा सर्क्युलर आहे. ठीक आहे. आणि आपल्या इथं ब्लॅक रंगाचे दिसतात. तर फळ त्याचे नंतर पिकल्यानंतरचे फळ आहे, म्हणजे पिकल्यानंतर फळांचा रंग कृष्ण वर्ण होऊन जातो, त्याला आपण काळपट गोल आकाराचे फळ असे म्हणू शकतो. त्याचा बार्क बघा, त्याचा त्वक बघा, त्याचं जे बार्क आहे ते ब्राउनिश कलरचं म्हणजे ब्राऊन रंगाचं आहे. आणि सरकणारं म्हणजे असं लगेच सरकणाऱ्या टाईप मधून त्याचं बार्क बघायला मिळते. आणि छोट्या साईजचे व वीट त्याची छोटी असते. आता त्याचे फ्लावर्स बघूया. तर त्याचे फ्लावर्स, निर्गुंडीचे फ्लावर्स ब्ल्यू रंगाचे, लाईट ब्ल्यू, निळवर्णी लाईट व्हाईटिश कलरचे असतात. त्याचे निर्गुंडीचे फ्लावर्स असतात ते अशा बुकेच्या टाईप, म्हणजे 2-3 फ्लावर्स एका जागी कंबाईन या फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे. हे बघितले आपण त्याची मॉर्फोलॉजी. आता आपण बघणार आहोत कर्म. तर निर्गुंडीचे मुख्य कर्म म्हणजे अग्निमंद, शोतहरः, वातहरः, कृमिघ्न, ज्वरघ्न आणि आमपचन आहेत. आम्यकी प्रयोग तर कफवातजन्य असून सुंठिक वात सोबत पिंपळी सोबत कफवातजन्य व्याधीमध्ये देऊ शकतो. ज्वरघ्न असून तुलसी व सुंठीसह क्वाथ सोबत देऊ शकतो. अतिसार मध्ये तर्क व बिल्व फलासोबत देऊ शकतो. मुख्य कर्म त्याला कृमिघ्न वर्गामध्ये दिले ठेवून म्हणजे त्याचे मुख्य कर्म कृमिघ्न आपण असे म्हणू शकतो, किंवा अग्निमंद पण त्याचे मुख्य कर्म आहे. आणि त्यानंतर फार्माकोडायनॅमिक्स बघा. अँटी इन्फ्लामेटरी, एनालेगस, अँटीऑक्सिडंट ऍक्शन आणि अँटी मायक्रोबियल. मात्रा 1 ते 2 चूर्ण, स्वरस 10 ते 20 ml. विशिष्ट कल्प निर्गुंडी कल्क, निर्गुंडी तेल. केमिकल कंपोजिशन अल्कॉइड्स अँड एसेन्शियल ऑइल. नेक्स्ट लेक्चर साठी व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि PDF साठी कमेंट करा. थँक्यू.